अरे देवा! तर आज माझं इतक्या दिवसांनी पार्सल आलं बरं का. तर नमस्कार धुळ्यातली पब्लिक, नमस्कार खानदेशी पब्लिक. तर मी कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आहे. तर तुम्हाला माझ्या केसामध्ये थोडाफार फरक जाणवत असेल, तर तो कशामुळे आहे ते मी तुम्हाला एका पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच. तर आज होती सर्व पितृ अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या. तर त्यानिमित्ताने आईने तर पुरणाचा बेत केला होता आणि आई या ठिकाणी आहे तर पुरणाच्या पोळ्या वगैरे टाकत होती. त्यानंतर मी जे कामं होती माझी ती करून घेतली होती आणि लगेच या ठिकाणी रश्शी भात. तर रश्शी भात म्हटलं ना तर माझ्या तर तोंडाला पाणीच येतं बाबा. कारण की आमच्या घरात आहे ना सगळ्यांना रश्शी भात आवडतो. म्हणजे पुरणपोळी नाही खाणार कोणी, पण रश्शी भात आवर्जून खातील सगळेजण. आणि त्याच्यासाठीच आहे तर पुरणाचा बेत केला जातो. तर या ठिकाणी आईने सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं. त्यानंतर पप्पांनी हे तर या ठिकाणी आघाडी वगैरे टाकली, म्हणजे बाबांना जेव वगैरे घातलं. त्यानंतरच आम्ही जेवायला बसलो आणि जेवणाला बसल्या बसल्या आहे तर आमच्याकडे एक आजी आल्या. म्हणजेच त्यांना आम्ही आमच्या भाषेमध्ये मांगीन म्हणतो. त्यांना डाळी वगैरे सगळं द्यावं लागतं. ते दिल्यानंतर एक पुण्य लागतं आणि आपलं काही जे पाप असतं ते धुतलं जातं असं म्हटलं जातं. तर ते सगळं आमचं कार्यक्रम झाल्यानंतर आहे तर माझं एक पार्सल आलं. ते मी रिसिव्ह केलं. म्हणजे माझं ते पार्सल मी कधीची वाट बघत होती. तर त्यानंतर आहे तर आमचं घरात स्वच्छता मोहीम चालू होती. तर आमची निरूमणे मला पण थोडं स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊ द्या. तर